नमस्कार गुरुभक्तांनो. श्री गुरुचरित्र कथासारमधील अध्याय 20 ऐकल्याने व वाचल्याने संततीवरील गंडांतर दूर होऊन आरोग्य सुख मिळेल. आई वडिलांना नेहमी चिंता असते ती आपल्या मुलांची, त्यांच्या भविष्याची, येणाऱ्या संकटांची. हा अध्याय म्हणजे तुमच्या चिंता, संकट, असुरक्षिततेची भावना दूर करतील. तर ऐका, ब्राह्मणीची ब्रह्मसंबंध बाधा दूर केली. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धाला म्हणाला, महाराज, श्री गुरु नृसिंह सरस्वती गाणगापुरास गेलेले असले तरी गुप्त रूपाने औदुंबर क्षेत्री राहिले असे आपण म्हणता. मग त्यांच्या अस्तित्वाची लोकांना कशी प्रचिती आली? सिद्ध म्हणाला, औदुंबर क्षेत्राचे महात्म्य खूप थोर आहे. तेथे श्रीगुरु नित्य आहेत अशी दृढ श्रद्धा ठेवणाऱ्या भाविकाला त्यांच्या कृपेची अनुभूती येतेच. तत्संबंधी आजपर्यंत अनेक चमत्कार झालेले आहेत. त्यापैकी एक कथा सांगतो. शिरोळ गावात गंगाधर नावाचा एक वेदाभ्यासी ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी शांत, सुशील व पतिव्रता होती. तिला 5 पुत्र झाले, पण त्यापैकी एकही जगला नाही. मुले जगावीत म्हणून त्या दाम्पत्याने अनेक व्रतवैकल्ये केली, नवसायास केले, देवादिकांच्या आराधना केल्या, पण काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे ती पतिपत्नी अतिशय दुःखी असत. त्या गावात काही तपस्वी ब्राह्मण राहत होते. गंगाधर आणि त्याच्या पत्नीने त्यांची भेट घेतली. त्यांना आपली व्यथा सांगून मार्गदर्शन करण्याची विनंती केली. तेव्हा त्यांच्या दुर्भाग्याला कोणते पूर्वकर्म कारणीभूत आहे हे अंतर्ज्ञानाने जाणून घेऊन ते ज्ञानी विप्र गंगाधराच्या पत्नीला म्हणाले, पूर्वजन्मी तू शौनक गोत्राच्या एका ब्राह्मणाकडून ऋण घेतले होतेस. त्याने वारंवार मागणी करूनही तू त्याचे द्रव्य परत केले नाहीस. त्यामुळे त्या धनासक्त ब्राह्मणाने निराशेने आत्महत्या केली. तो ब्राह्मण पिशाच झाला असून तोच तुझा गर्भपात करवितो आहे. ते ऐकून ब्राह्मणी शोकव्याकुळ झाली. तिने तपस्व्यांचे पाय धरले व काकुळतीने विनंती केली, महाराज, मी तुम्हाला शरण आले आहे. माझ्या पूर्व पापकर्मांमुळे मी मातृत्व सुखाला मुकले आहे. मला मार्ग दाखवा. या दोषातून मुक्त होण्याचा उपाय सांगा. त्यावर ते ज्ञानी ब्राह्मण म्हणाले, मुली, तू ब्राह्मणाच्या द्रव्याचा अपहार केलास, तसेच त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलीस, म्हणून तुला दुहेरी पातक लागले आहे. त्याच्या मृत्यूनंतर त्याचे उत्तर कार्यही करण्यात आले नाही. ते तू कर, म्हणजे त्याला पुढे गती मिळेल. श्राद्धाच्या निमित्ताने त्याच ब्राह्मणाच्या शौनक गोत्रात जन्मलेल्या ब्राह्मणास 100 रुपये दान दे, म्हणजे ब्रह्मद्रव्य अपहाराचा दोष जाईल. तत्पूर्वी कृष्णातीरी औदुंबर क्षेत्री जा. तेथे महिनाभर राहून उपवास व्रत कर. तेथे कृष्णा पंचगंगा संगमावर अनेक पवित्र तीर्थे आहेत. औदुंबराचा वृक्ष आहे. हे स्थान पावन गुरुपीठ आहे. तेथे औदुंबराची आराधना कर. तेथील पापविनाशी तीर्थात स्नान करून औदुंबराला पाणी घाल. असे 7 वेळा कर. श्री गुरूंच्या चरणांवर जलाभिषेक कर. नंतर काम्य तीर्थात स्नान करून गुरुचरणांची नित्य भक्तिभावाने पूजा कर. अशा प्रकारे महिनाभर आराधना कर, म्हणजे श्री गुरु नृसिंह सरस्वतींच्या कृपाप्रसादाने तुझे सर्व पाप नष्ट होईल. तुला शतायुषी पुत्र होतील. ब्राह्मणाला 100 रुपये दान देणे आदी गोष्टी त्यानंतर करावयाच्या आहेत. ही सर्व कर्मे त्या ब्राह्मणाच्या नावाने अर्थात त्याच्या प्रित्यर्थ कर. श्री गुरूंचे नित्य स्मरण कर. या उपायाने ब्रह्मसंबंधाची बाधा टळेल, त्याला त्या योनीतून मुक्ती मिळेल आणि तुझेही कार्य होईल. ते ऐकून ब्राह्मणी सचिंत झाली. ती म्हणाली, मी उपवासादी सर्व कष्ट करीन, पण दानासाठी 100 रुपये कोठून आणणार? आम्ही गरीब आहोत.
विप्र म्हणाले, काळजी करू नकोस. श्री गुरु अतिशय कनवाळू आहेत. तू त्यांची निर्मळ भावाने सेवाभक्ती कर. तेच निजकृपेने तुला पापमुक्त करतील. त्यानंतर तू यथाशक्ती दान कर. ते ऐकून ब्राह्मणीचे समाधान झाले. विप्रांच्या उपदेशाप्रमाणे ती औदुंबर क्षेत्री गेली. तेथे राहून स्नान, उपोषण, औदुंबराला पाणी घालणे, प्रदक्षिणा घालणे, श्री गुरुचरणांची पूजा करणे याप्रमाणे व्रताचरण करू लागली. तिसऱ्या दिवशी रात्रसमयी ती ब्राह्मणी गाढ निद्रेत असताना गतजन्मी आत्महत्या केलेला तो ब्राह्मण तिच्या स्वप्नात आला व क्रोधाने ओरडून म्हणाला, तू माझे 100 रुपये दे, नाहीतर मी तुझा जीव घेईन. तुझा वंश वाढूच देणार नाही. तू येथे येऊन जे कष्ट करीत आहेस त्याचा काहीही उपयोग होणार नाही. तो तिला धमकावून मारण्यासाठी धावला. त्यामुळे ब्राह्मणी घाबरली. त्याचा मार चुकविण्यासाठी स्वप्नातच औदुंबरा आड गेली. तेथे तिला श्रीगुरु दिसले. ती त्यांच्या मागे दडली. श्रीगुरूंनी तिला अभय दिले आणि त्या ब्राह्मणाला खडसावीत म्हणाले, काय रे, या अबलेला का मारतो आहेस? तो म्हणाला, पूर्वजन्मी हिने माझ्या द्रव्याचा अपहार केला, त्यामुळे मी जीव दिला. स्वामी, तुम्ही सर्वश्रेष्ठ संन्यासी आहात, न्यायी आहात. या स्त्रीची बाजू घेऊन माझ्याशी पक्षपात करू नका. ही त्याची उर्मट भाषा ऐकून श्रीगुरु संतापून म्हणाले, तू माझ्या भक्ताला त्रास दिलास तर याद राख, मी तुला शिक्षा करीन. आता मी काय सांगतो ते ऐक, त्यातच तुझे हित आहे. त्या योगे तू पिशाच योनीतून मुक्त होशील. तुला सद्गती मिळेल. ही ब्राह्मणी यथाशक्ती जे काही द्रव्य देईल त्याचा स्वीकार कर आणि तिला सोडून दे. हे तुला मान्य नसेल तर निघून जा. माझ्या भक्ताचे कसे रक्षण करायचे ते मी पाहीन. तू परत आलास तर मात्र तुझी धडगत नाही. ते ऐकून ब्रह्मसंबंध वरमला. श्रीगुरूंना वंदन करून तो म्हणाला, स्वामी, मला तुमचे दर्शन झाले. आता तुम्हीच माझा उद्धार करा. या पिशाच्या योनीतून मुक्त करून मला सद्गती द्या. तुम्ही जे सांगाल तेच मी करीन. श्रीगुरु त्याला म्हणाले, या ब्राह्मणीने तुझे उत्तर कार्य केल्यावर 10व्या दिवशी तुला सद्गती मिळेल. द्रव्यासाठी अडून बसू नकोस. ती तुझ्या नावाने यथाशक्ती जे काही देईल त्यावर संतुष्ट हो. ब्रह्मसंबंधाने ते मान्य केले. मग श्रीगुरु त्या ब्राह्मणीला म्हणाले, मुली, काळजी करू नकोस. तू जी उपासना व सेवा करीत आहेस त्या योगे तुझे ब्रह्महत्येचे पातक निश्शेष होईल. हा ब्रह्मसंबंध तुला अजिबात त्रास देणार नाही. तुला पूर्णायुषी कन्या व पुत्र होतील. तुझे कल्याण होईल. या स्वप्नदृष्टांताने त्या ब्राह्मणीला एकदम जाग आली. तिने आजूबाजूला पाहिले पण कोणीच दिसले नाही. स्वप्नात पाहिलेली गुरुमूर्ती तिच्या मनात ठसली. महिनाभराचे उपवास, व्रत, औदुंबराची व श्रीगुरूंच्या चरणांची सेवा पूर्ण झाल्यावर तिने श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार त्या ब्राह्मणाच्या नावाने उत्तर कार्य व दानधर्म केला. त्यामुळे तिचे ब्रह्महत्येचे पातक नाहीसे झाले. ब्रह्मसंबंधातल्याही मुक्ती मिळाली. अन्य दिनी रात्रसमयी श्रीगुरूंनी तिला स्वप्नात दर्शन दिले. 2 नारळ तिच्या ओटीत टाकले व म्हणाले, आता व्रताचे उद्यापन कर. तुला शतायुषी आणि विद्वान पुत्र होतील. तुमची वंशपरंपरा अखंड राहील. श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार गंगाधर आणि त्याच्या पत्नीने व्रताचे यथाविधी उद्यापन केले. त्या प्रसंगी श्रीगुरूंनी स्वतः प्रकट होऊन त्या दंपतीस आशीर्वाद दिले. पुढे श्रीगुरूंच्या कृपेने त्या ब्राह्मणीला जुळे मुलगे झाले. ज्येष्ठ पुत्राचा व्रतबंध करून धाकट्या मुलाचे त्याच्या 3ऱ्या वर्षी चौलकर्म करण्याचा त्यांचा बेत होता. त्याप्रमाणे त्यांनी सर्व तयारी केली. पण चौलकर्माच्या आदल्या दिवशी मध्यरात्रीस त्या मुलाला अचानक अनेक दुखणी झाली. धनुर्वाताने त्याच्या हातापायांना आकडी आली. तो मुलगा 3 दिवस मरणप्राय यातना सहन करीत होता. 4थ्या दिवशी सायंकाळी तो गतप्राण झाला. ब्राह्मणीला शोक अनावर झाला.
तिने मोठ्याने हंबरडा फोडला. पुत्राचे गुण आठवून ती एकसारखी रडू लागली. पित्यालाही रडू आवरेना. लोकांनी त्यांचे खूप सांत्वन केले. ते म्हणाले, विधिलिखित कुणालाही चुकले नाही. जे नशिबात असते तसेच घडते. हरिहरांचेही अवतार समाप्त झाले, तेथे आपल्यासारख्या सामान्यांची काय कथा. काळ बलवान आहे हेच खरे. ते ऐकून ब्राह्मणीला राहावेना. ती म्हणाली, असे कसे होईल? ही माझी दोन्ही मुले औदुंबर क्षेत्री वास करणाऱ्या श्रीगुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या कृपाप्रसादाने झालेली आहेत. ती दीर्घायुषी आणि विद्वान होतील, हा त्यांचा आशीर्वाद खोटा कसा ठरेल? मी तर या पुत्रासह प्राणत्याग करणार आहे. गुरुवचनाला कमीपणा येत असेल तर विश्वास ठेवायचा तरी कोणावर? त्यापेक्षा मेलेले बरे. ती श्रीगुरूंना दोष देऊ लागली. ती म्हणाली, स्वामी महाराज, तुमचे वचन म्हणजे ब्रह्मवाक्य. ते कधीही असत्य होऊ शकत नाही, असा माझा विश्वास होता. त्या विश्वासालाच आज तडा गेला. तुम्हाला विश्वासघातकी का म्हणू नये? तुम्ही ध्रुवाला, बिभीषणाला वर दिलात. ही गोष्ट खरी कशी मानायची? तुम्ही माझी उपेक्षा केलीत. माझ्याविषयी एवढी निष्ठुरता का? लोक किती श्रद्धेने औदुंबर क्षेत्री येतात. जप, वंदन, प्रदक्षिणा व पूजनाने तुमची सेवा करतात. आता त्यांनी काय भरवसा धरावा? भक्ताचा अंगीकार करून त्याचा त्याग करणे हा कोणता धर्म म्हणावा? वाघाला भिवून गायीने एखाद्याला शरण जावे आणि त्यानेच तिचा घात करावा, तसेच घडले आहे. तुमची कीर्ती बुडाली. आता तुमची भक्ती कोण करील? पुत्रनिधनाचे शल्य घेऊन मी तरी कशाला जगू? तिचा शोक अनावर होता. मुलाच्या प्रेताला कवटाळून ती रात्रभर रडत राहिली. सकाळ झाली. प्रेतावर पुढील संस्कार करण्यासाठी मंडळी जमली. सर्वांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, प्रारब्धाचे भोग ब्रह्मादिकांनाही चुकले नाहीत. आता स्वतःला आवर. मुलावर अंत्यसंस्कार करायचे नाहीत का? तेव्हा तिने मुलाचे प्रेत आपल्या छातीशी बांधले व मोठ्याने रडत म्हणाली, याला जाळा, त्याच्याबरोबर मलाही जाळा. आता जगून काय करू? तिचा हट्ट पाहून लोक हतबल झाले. हा काय मूर्खपणा आहे, असे म्हणून तिला दोष देऊ लागले. दुपार झाली. ब्राह्मणी हट्ट सोडेना. लोक संभ्रमात पडले. गावात सर्वत्र हीच चर्चा सुरू झाली. इतक्यात तेथे एक बालब्रह्मचारी आला. त्याने त्या ब्राह्मणीला आत्मज्ञानाचा उपदेश केला. एवढे सांगून सिद्ध पुढे म्हणाला, नामधारका, बालब्रह्मचार्याच्या रूपाने श्री गुरु नृसिंह सरस्वतीच तेथे प्रकट झाले होते. त्यांनी ब्राह्मणीचे सांत्वन करताना तिला अपूर्व बोध केला, तोच मी तुला सांगतो. आपल्याला अध्याय आवडला आहे तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐका पुढील अध्याय. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत. श्री गुरुदेव दत्त.